ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडेजी आपल्यासोबत आहे. खरं तर पंतप्रधान मोदींनी सोन्याबाबत जे काल आवाहन केलं त्यानंतर संघटनेकडून काय प्रतिक्रिया आपली? अ, बघा संघटनेकडे मी हेच सांगेल की हे खूप दुःखद आहे कारण की ह्या इंडस्ट्रीकडनं जवळजवळ GDPमध्ये 7% 7% योगदान असतं. जवळजवळ ही इंडस्ट्रीचे जे कारागीर आहेत ते जवळजवळ 70 लाख ते 1 कोटीपर्यंत बेरोजगारीचा एक मोठा सवाल समोर यायची शक्यता आहे. मला असं वाटतं की या इंडस्ट्रीमुळे खूप जास्त रोजगार उपलब्ध ऑलरेडी होत आहे आणि जे प्रधानमंत्रींचं वक्तव्य होतं त्याच्यात मला असं दिसतं आहे की कुठे ना कुठे विदेशी मुद्रा भारताच्या बाहेर नको जायला, त्याच्यासाठी अजून पण भरपूर काही असे मार्ग आहे. जसं की गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम जी ऑलरेडी आम्ही गव्हर्नमेंटला सबमिट केलेली आहे, त्याला तुरंत लागू करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून भारतातलं सोनं भारतात उपयोगात येईल. आणि मला असं वाटतं एकदाचं बुलियन खरेदी करणं म्हणजे नाणं असो किंवा तुकडा असो सोन्याचा, ज्याला बार म्हणतात, त्याला कुठल्या प्रकारचं थांबवणं योग्य आहे, पण कुठल्याही ज्वेलरीला थांबवणं मला वाटत नाही की ते शक्य होईल. कारण की भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला खूप मोठं एक महत्त्व आहे आणि ज्याप्रमाणे सोन्याचे रेट वाढलेले आहे, त्याच्यामुळे याला व्यापारिक महत्त्व पण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं भारतीय संस्कृतीत कुठेही सोन्याच्या दागिन्यांना आजपासूनच नाही, 5000 वर्षापासून जेव्हापासून महाभारत, रामायण तुम्ही याच्यात बघितलं असेल, तर प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे ज्वेलरीचं एक वेगळं एक स्थान आहे. त्याच्यामुळे हे खूपच कठीण आहे असं मला वाटतं आहे. खरं तर मोठा रोजगार सुद्धा आहे. आपल्या संघटनेसोबत किती संघटना अटॅच आहे आणि एपेक्स बॉडी आहे माझ्या माहितीप्रमाणे. ते या बॉडीमध्ये साधारण किती लोकं जुळलेले आहे आणि किती लाख कोटीवाधींचं हे ट्रान्झॅक्शन असतं पूर्ण? बघा, ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल ही अपेक्स बॉडी आहे. 275 पेक्षा जास्त संघटना आमच्याशी ॲफिलिएटेड आहे. 65,000 पेक्षा जास्त आमचे डायरेक्ट इनडायरेक्ट मेंबर्स आहे आणि या इंडस्ट्रीपासनं एक जवळजवळ 1 कोटी लोकांना रोजगार मिळालं जातं. आणि नक्कीच ही इंडस्ट्री एक 700 टन जे इम्पोर्ट होतो तो एक फिगर आहे, प्लस 200 ते 250 टन जे रिसायकल होतो गोल्ड, म्हणजे जवळजवळ 1000 टन या इंडस्ट्रीचं काम उलाढाल आहे. साधारणपणे आता या म्हणजे काल मोदींनी जे आवाहन केलं त्यानंतर त्याचे काय परिणाम दिसू शकतात? आपली संघटनेकडनं काय मागणी आहे? अम, संघटनेतर्फे एकच मागणी आहे की लवकरात लवकर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ज्याची ब्लूप्रिंट, ज्याचं एंड टू एंड सोल्युशन आम्ही सरकारला दिलेलं आहे, त्याला तुरंत लागू करावं. सोबतच याची जिम्मेदारी पण आम्ही घ्यायला तयार आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिल आणि ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल दोघंही मिळून ही जी योजना आहे आम्ही राबवायला तयार आहे. आणि सरकारला एकच म्हणणं राहील की ही इंडस्ट्री फक्त गोल्ड इम्पोर्टच करत नाही, एक्सपोर्ट पण करतं आणि इथे रोजगार पण देतं. त्याच्यामुळे इथे कुठल्याच प्रकारचं ज्वेलरीवर बंधनकारक करणं ते योग्य नाही. एकदाचं ऑनलाईन असो किंवा अजून दुसरे ई पोर्टल्स आहेत त्याच्यावर कुठल्या प्रकारचं बंधन तर होऊ शकेल, परंतु फिजिकल गोल्डचे दागिने खरेदी करणं हे कुठे ना कुठे खूप जास्त सोनं त्रास म्हटलं तर होईल. खरं तर एक ओळख आहे भारतीय संस्कृतीची. म्हणजे आता आव्हान केलेलं आहे. पण पूर्ण वर्षभर करायचं नाही. लग्न सराई आहे, अनेक उत्सव आहे आणि सोन्याशिवाय भारतीय संस्कृतीत एखादा कार्यक्रम, सोहळा पूर्ण होताना दिसत नाही कारण. बघा, सोन्याचं भारतात एक वेगळं स्थान आहे. मी पहिलेही सांगितलं की धार्मिक महत्त्व आहे, सांस्कृतिक महत्त्व आहे आणि ज्याप्रमाणे सोन्याचे दर वाढले त्याच्यामुळे याचं व्यापारिक महत्त्व खूप वाढलेलं आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये जेव्हा कधी कुठे लग्न असेल किंवा वाढदिवस असेल किंवा असा काही प्रसंग असेल, जेव्हा घरी कार्यक्रम असेल, तर त्यावेळेस सोन्याचे दागिने एकामेकाला किंवा एका पिढीला एक पिढी दुसऱ्या पिढीला देतं, हे एक नॉर्मल परिपाठी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही कुठल्याच प्रकारचं दागिन्यासाठी प्रॉब्लेम येईल. पण नक्कीच मला असं वाटतं आहे की देशप्रेम आणि राष्ट्रहिताच्या अंतर्गत पंतप्रधानांनी जे आव्हान केलं आहे ते फक्त बुलियनपर्यंत केंद्रित असावं, ज्वेलरीसाठी नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण की जागतिक स्तरावरचे जे हे सगळे पडसाद आता दिसायला लागले आहे मोठ्या प्रमाणात. खरं तर जे युद्ध सुरू आहे अमेरिका अमेरिका इराण विरुद्ध इराण हे युद्ध जे सुरू आहे त्याचे एक पडसाद, त्यानंतर युक्रेन रशिया पण सुरू आहे. या सगळ्या युद्धाच्या परिणामांमुळे सगळे थोडेसे म्हणजे आपण म्हणू शकतो कटू किंवा कठोर असे निर्णय घ्यावे लागत आहे. बघा, आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं पहिले, त्याच्यानंतर इराण आणि US आणि इस्राईलचं एक युद्ध सुरूच आहे. तुम्ही याच्यात बघितलं असेल पर्टिक्युलर युक्रेनमध्ये ज्यावेळेस युक्रेनवर युद्धाची परिस्थिती आली, त्यावेळेस युक्रेनच्या लोकांकडे जे सोनं चांदी होतं त्यांच्याकडे,
तेच सोनं चांदी घेऊन ते परदेशात जाऊन स्वतःला सर्व्हाइव्ह करू शकले. ज्याच्याकडे बँकेत पैसे होते ते काढू शकले नाही. शेअर मार्केटचे पैसे, शेअर खाली आलेले, जमिनीतले पैसे ते तुरंत काढू शकले नाही. फक्त आणि फक्त सोन्यानेच त्याला मदत केली. त्याच्यामुळे मला असं वाटतं सोनं खरेदी करणं बंद करणं हे योग्य होणार नाही. परंतु सोन्याचे नाणे किंवा सोन्याचे बार्स त्याला नक्कीच कुठे ना कुठे थांबवलं पाहिजे. त्याच्यात मी पूर्णपणे पंतप्रधान मोदी साहेबांसोबत मी सहमत आहे आणि मला वाटते दागिन्यासाठी कुठल्याच प्रकारचे रिस्ट्रिक्शन नको असायला पाहिजे असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय म्हणजे अमेरिकेत जे असलेलं सोनं होतं ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात भारतात सुद्धा आणलेलं आहे. हे सगळी पार्श्वभूमी आणि त्यानंतर आता हा निर्णय काहीतरी वेगळे संकेत देत आहे. बघा सरकारचे काय समोरचे नियोजन आहे ते सरकार सांगतील. परंतु ज्याप्रमाणे आपली असेट आपल्याजवळ असणं हे आपल्या सरकारने ते योग्य वेळेस योग्य कदम घेतलेले आहे. त्याच्यामुळे आपलं सोनं आपल्याजवळ ठेवणं हे काळाची गरज आहे. कारण की कुठे ना कुठे वर्ल्ड वाईजमध्ये डीडॉलरायझेशन होणं सुरू झालेलं आहे. एक प्रकारे US असो किंवा असे काही देश जे आपलं स्वामित्व वाढवू शकतं किंवा असे डिक्टेटरशिप करू शकतं. त्याच्यामुळे अशा परिस्थिती येऊ शकतात की आपले रिसोर्सेस किंवा आपलं सोनं परदेशात जर असलं तर ते कुठे ना कुठे आपल्या हातातून जाईल. त्याच्यामुळे ते भारतात बोलवलं गेलं. म्हणजे डीडॉलरायझेशनच्या दृष्टीने सोनं आपल्याकडे परत येऊन मग ते डीडॉलरायझेशनला चालना देणं असं काही ते मला बोलणं योग्य होणार नाही. पण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये डीडॉलरायझेशन सुरू आहे आणि यामुळेच आपलं सोनं आपल्या जवळ ठेवणं हे काळाची गरज किती आहे. जणांना थेट फटका आहे हा संपूर्ण तुम्ही सांगा. बघा कामगार भारतात जवळजवळ 70 लाख ते 1 कोटी कारागीर प्लस या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक प्लस या इंडस्ट्रीवर अवलंब असणारे असे जवळजवळ अजून 10 ते 15 लाख लोक म्हणजे टोटल 1 कोटी ते 1.25 कोटी लोक याच्यावर डायरेक्ट डिपेंडेंट आहे. आणि इनडायरेक्टली जर मी म्हटलं जसं की एक ज्वेलर्सच्या दुकानात पर्स, बॉक्स, डब्या किंवा त्याच्यासोबत असलेले युनिफॉर्म्स किंवा त्याच्यासोबत असलेले अजून खूप ॲन्सिलरी युनिट खूप असतात. त्याच्यामुळे हा जवळजवळ 2 ते 2.5 कोटी लोकांना डायरेक्ट फटका बसेल. धन्यवाद. झी मीडियासाठी सुमित सह, अमर काणे, नागपूर.